नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं दादा सीईटी वाला या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, रजिस्ट्रेशन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कंप्लीट झालेलं आहे, परंतु ज्या मुलांनी रजिस्ट्रेशनच्या वेळेस चुका केलेल्या आहेत त्यासाठी आपल्याला एक ठराविक कालावधी दिलेला आहे। त्यामध्ये आपण ज्या चुका केलेल्या आहेत ना त्या दुरुस्त करायच्या। मग आता चुका कोणत्या केलेल्या आहेत? काहींनी ज्यांची ओपन कॅटेगरी असेल, ओबीसी कॅटेगरी असेल, त्यांनी टीएफडब्ल्यूएस नो केलेला आहे, पण त्यांना आता असं वाटतंय की मला टीएफडब्ल्यूएस मधून सीट भेटते, मला स्कॉलरशिपचा पण बेनिफिट घेता येईल, तर त्या केसमध्ये मला आता टीएफडब्ल्यूएस ची सीट येस करायची आहे। ईडब्ल्यूएस नो केलेला आहे, सर्टिफिकेट नसल्यामुळे किंवा रिसिप्ट नसल्यामुळे, इन्कम सर्टिफिकेटची रिसिप्ट वगैरे नसल्या कारणास्तव काही गोष्टींसाठी आपण नो केलेलं आहे, जसं की ईडब्ल्यूएस आहे, टीएफडब्ल्यूएस आहे। आणि काही मुलांचं एससीबीसीचा डॉक्युमेंटचा प्रॉब्लेम होता, तर त्या मुलांनी डायरेक्टली ओपन मध्ये फॉर्म भरलेला आहे। या सर्व गोष्टींमध्ये ज्या चुका झालेल्या आहेत ना त्यासाठी आपल्याला दुरुस्त करण्याची आता वेळ आलेली आहे। पण त्या अगोदर आपण एक गोष्ट क्लिअर करूया की तुमची प्रोविजनल मेरिट लिस्ट जी आहे ना ती 3 तारखेला तुम्हाला दिसणार आहे। 3 तारखेला त्यावरून तुम्हाला कळून जाणार आहे की तुम्हाला 100% कोणतं कॉलेज भेटतंय। ज्या दिवशी तुमची रँक येईल त्यानंतर आपण ग्रेव्हियन्स पिरियड मध्ये काही चेंजेस करणार आहोत आणि त्यानंतर तुमची 8 तारखेला फायनल रँक येणार आहे। मग फायनल रँक ज्यावेळेस येईल ना त्या दिवशी तर 100% कळणारच आहे, परंतु प्रोविजनल रँक मध्ये पण तुम्हाला कळून जाणार आहे की तुमची ॲटलिस्ट एक थोडीफार साधारणतः मागे पुढे होईल रँक, पण ॲटलिस्ट तुमची रँक तरी तुम्हाला कळून जाईल 3 तारखेला। आता आपल्याला ग्रेव्हियन्स पिरियड मध्ये करायचं काय आहे, आपण ज्या चुका केल्या, सपोज एखाद्याकडे टीएफडब्ल्यूएस होतं किंवा नव्हतं, तर या केसमध्ये त्यांनी टीएफडब्ल्यूएस ला यस केलंय किंवा नो केलंय। जर एखाद्याला नो केलेलं असेल, त्याने यस करायचं असेल, तर तुम्ही ग्रीव्हन्स पिरियड मध्ये ॲप्लिकेशन आयडी, डेट ऑफ बर्थ आणि पासवर्ड टाकून तुमचा लॉग इन करून त्यामध्ये तुम्ही चेंजेस करू शकता। ते सपोज एखाद्या कॅन्डिडेटकडे त्याचे डॉक्युमेंट्स रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आलेत, आता त्याला त्याच्या ओपन कॅटेगरी मधून चेंज करायचं आहे किंवा रिझर्व कॅटेगरी असेल त्यामधून त्याला चेंज करायचं आहे, तर त्या केसमध्ये तुम्ही ग्रेव्हियन्स पिरियड मध्ये या सर्व गोष्टी चेंजेस करू शकता। ते मग आता करायचं कसं आहे, ॲप्लिकेशन आयडी, डेट ऑफ बर्थ आणि तुमचा जो काही पासवर्ड आहे ना तो त्यामध्ये इन्क्लूड करायचा आहे, लॉग इन करायचं आहे, जे काही दुरुस्ती करायच्या त्या करून घ्यायच्या। दादा तर या दुरुस्ती करू, मग त्यानंतर व्हेरिफिकेशन कसं करायचं? आता ज्या मुलांनी फिजिकल साठी चूज केलं होतं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, त्यांनी डायरेक्टली जाऊन कुठं करायचं, जे काही तुमच्या जवळचं एफसी सेंटर आहे त्या ठिकाणी। असं काही मॅन्डेटरी नाही की तुम्ही ज्या ठिकाणी अगोदर एफसी सेंटरला व्हेरिफिकेशन केलंय त्याच ठिकाणी गेलं पाहिजे, असं काही नाही। ज्या ठिकाणी तुमच्या शेजारी एफसी सेंटर आहे ना फिजिकलला, तर त्या ठिकाणी जाऊन डायरेक्टली तुम्ही ग्रेव्हियन्स पिरियड मध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करू शकताय। आणि ज्या मुलांनी म्हणजे ऑनलाईन मोड केला होता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी, तर त्यांनी ऑनलाईनच करायचंय। आणि जर तुम्हाला काही अडचणी येत असतील, तर ज्या ठिकाणी तुमच्या शेजारी जर फिजिकल साठी एफसी सेंटर असेल ना, तर त्या ठिकाणी जाऊन देखील तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुम्ही कंप्लीट करू शकता। ते आता ग्रेव्हियन्स पिरियड खूप खूप मायन्यूट चेंजेस असतात की त्यामध्ये आपले फायनल रँक आहे ना, तर त्यामध्ये आपले चेंजेस होऊ शकतात। इन केस बाकीचे एससीबीसी कॅटेगरीचे मुलं आहेत त्यांच्याकडे व्हॅलिडिटी आलेलीच नव्हती, त्यांनी त्यासाठी ओपन कॅटेगरीमध्ये फॉर्म भरला होता, तर या केसमध्ये या मुलांना चान्स आहे की तुम्ही ग्रेव्हियन्स पिरियड मध्ये तुमची जी कास्ट व्हॅलिडीची रिसिप्ट आलेली आहे, तुम्हाला 6 महिन्याचा एक्सटेंडेड कालावधी दिलेला आहे, त्यापर्यंत तुम्हाला तुमचं ओरिजिनल कास्ट व्हॅलिडीचं जे काही सर्टिफिकेट आहे ना तर ते कॉलेजमध्ये जमा करायचं आहे। जर तुमच्याकडे रिसिप्ट असेल तर तुम्ही ओपन कॅटेगरी मधून एससीबीसी साठी ट्राय करू शकता। ते एखाद्या मुलाकडे ओबीसी कॅटेगरीचे डॉक्युमेंट नसतील, तर त्याने ओपन मध्ये फॉर्म भरला असेल तर ओपन मधून तुम्ही ओबीसी साठी ट्राय करू शकता। ते ज्या रिझर्व कॅटेगरी आहेत त्यांचा कट ऑफ ॲज कम्पेअर टू ओपन फार कमी लागतो, तर त्या केसमध्ये तुम्ही ग्रेव्हियन्स पिरियडचा फायदा घेऊ शकता। ते रिगार्डिंग जे काही डाउट्स असतील मी खाली तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, ज्या मुलांना काही डाउट्स असतील तुम्ही त्यावर कॉन्टॅक्ट करून विचारू शकता। ते आणि त्यानंतर तुमची प्रोविजनल रँक जी 3 तारखेला येणार होती, त्यानंतर तुमची जी फायनल रँक आहे ती 8 तारखेला येणार आहे। त्यानंतर तुमची ॲडमिशन प्रोसेस कंटिन्यू होणार आहे। तुम्हाला त्यानंतर सीट मॅट्रिक्स येईल, सीट मॅट्रिक्स आल्यानंतर तुमची कॅप राऊंडची प्रोसेस हळूहळू सुरू होईल आणि त्यामध्ये जे काही ऑप्शन फॉर्म फिलिंग करायचं आहे त्यासाठी आपण दादा सीईटी वाला पर्सनल काउन्सिलिंग लॉन्च केलेलं आहे। खाली मी डिस्क्रिप्शन मध्ये फॉर्मची लिंक दिलेली आहे, त्यासाठी तुम्हाला जर एनरोल करायचं असेल तर तुम्ही त्या ठिकाणी एनरोल करू शकता। ते इंजिनिअरिंग रिगार्डिंग जे काही अपडेट्स आहेत आपल्या चॅनलवरती कंटिन्युअसली येत असतात, त्यासाठी दादा सीईटी वाला या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू सो मच।